6 जून 1674 स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासातील सोनेरी दिवस। याच दिवशी विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांचा किल्ले रायगडावरती राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। शिवराय हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले। 32 मणाच्या सोनेरी सिंहासनावरती विराजमान झाले। सगळ्या जाती धर्माच्या रयतेचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, बहुजनांचं राज्य अस्तित्वात आलं। पारतंत्र्याचा अंधकार दूर करून ज्या शिवरायांनी रयतेला स्वातंत्र्याची पहाट दाखवली, त्याच शिवछत्रपतींना 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान होताना पाहून रयतेचा ऊर अभिमानानं भरून येत होता। हे तेच सिंहासन ज्या सिंहासनानं बलदंड मोगली सत्तेला आव्हान दिलं। हे तेच सिंहासन ज्या सिंहासनावर बसून शिवरायांनी रयतेला विश्वास दिला। पण आज 350 वर्षानंतर प्रत्येक शिवभक्ताला पडलेला प्रश्न आहे, कुठे आहे शिवछत्रपतींचे 32 मणाचे सुवर्ण सिंहासन? अखेर कुणी गायब केले हे सुवर्ण सिंहासन? बांधवांनो, या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी थोडा इतिहास आधी जाणून घेऊ। इसवी सन 1689 हे वर्ष मराठ्यांच्या इतिहासासाठी, स्वराज्याच्या भवितव्यासाठी, शिवछत्रपतींच्या कुटुंबियांसाठी आणि महाराष्ट्रातील रयतेसाठी सुद्धा अत्यंत वेदनादायी ठरले। या वर्षाची सुरुवातच स्वराज्याला प्रचंड मोठा धक्का देणारी ठरली। स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांना दगाफटका करून, कैद करून त्यांची हत्या करण्यात आली। स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजारामराजेंना प्रतापगड, पन्हाळगड, विशालगड, जिंजी अशी सतत धावपळ करावी लागली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबियांना छत्रपतींसकट कैद करायचं, या हट्टाला पेटलेल्या औरंगजेबाने जुल्फिकार खानाला थेट रायगड काबीज करायला पाठवले। कारण अखंड हिंदुस्थानमध्ये औरंगजेबाला टक्कर देऊ शकेल, औरंगजेबाला आव्हान देऊ शकेल असं एकच राज्य होतं, ते म्हणजे स्वराज्य। आणि या स्वराज्याची राजधानी होती किल्ले रायगड। त्याच ठिकाणी 32 मणाचं सुवर्ण सिंहासन होतं। शंभूराजांच्या मृत्यूनंतर राजारामराजेंना जिंजीला जायला सांगून येसुबाई राणी सरकारांनी तब्बल 8 महिने मुघलांशी झुंज देत रायगड लढवला। पण शेवटी मुघलांच्या संख्याबळासमोर माघार घ्यावी लागली। मुघलांनी रायगडावरती ताबा मिळवत येसुराणी, बाळशाहूराजे, रायगडावरती असलेलं छत्रपतींचं कुटुंब कैद केलं। औरंगजेबाने दिलेल्या आज्ञेवरून रायगडावरती असणारे सोने, चांदी, मौल्यवान वस्तू पेट्यांमध्ये भरून मोगल घेऊन गेले। साकी मुस्तेद खान आपल्या मासिर ए आलमगिरीमध्ये औरंगजेबाने रायगडावरील मालमत्ता जप्त करण्यास सांगितले होते असे लिहून ठेवतो। यावरून अंदाज येतो, कदाचित सिंहासन जप्त केले गेले असावे, पण त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच माहीत नाही। तर काही इतिहासकारांच्या मते रायगड ताब्यात आल्यावर मुघलांची नजर गेली शिवछत्रपतींच्या 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावरती। हिरे मोती मानके जडवलेले ते सुवर्ण सिंहासन मुघलांच्या डोळ्यात खुपत होतं। त्या सिंहासनावरती घणाचे घाव घालून जुल्फिकार खानानं ते सिंहासन फोडलं, पण त्यातील काही भाग फुटत नव्हता। त्यावेळी उरलेल्या काही भागावर आग लावली गेली। आगीचे लोळ तयार करून
ते सिंहासन वितळवण्यात आलं. शिवछत्रपतींचे सिंहासन मोगली लांडग्यांनी उद्ध्वस्त केलं. स्वराज्याचं सिंहासन मुघलांनी उद्ध्वस्त केलं, पण स्वराज्य उद्ध्वस्त करण्याच्या नादात अख्खी मुघलशाही उद्ध्वस्त झाली. मावळे पेटून उठले. ज्यांनी आमचं तख्त फोडलं त्यांचं रक्त याच मातीत सांडलं. संताजी, धनाजी, विठोजी अशा अनेक शूरवीर मावळ्यांनी मोगलांना अक्षरशः सोळो की पळो करून सोडून स्वराज्य मोगलांपासून आबादी ठेवले.